नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बोटनेक डिझाईन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मापे कशी घेतली ते बघूया. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच शिलाई. बोटनेक असल्यामुळे शोल्डर 7 इंच घेतला आणि मुंडा 6.5 इंच घेतला. छाती 34 इंच, 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई. कंबर 28 इंच, 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 2.5 इंच शिलाई आणि 1 इंच टक्ससाठी घेतलं. आता गळा आखून घेऊया. बोटनेकला गळा रुंदी 3.5-4 पर्यंत घ्यायची असते. आपण 4 इंच घेऊया. खाली पण 4 इंच खुणा करून सरळ लाईन आखून घेऊया. बोटनेकची उंची क्रॉस टेप लावून 5 इंच घेऊया. पट्टीने आखून घेऊया. त्याच्याच खाली 2 इंच खुणा करून पट्टीने लाईन आखून घेऊया. त्यानंतर जिथपर्यंत डिझाईन येईल ती गळा उंची 10.5 इंच घेऊया. सरळ लाईन आखून घेऊया. आता हे आखून घेतलेले दुसऱ्या साईडला उमटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग डार्क करून घेऊया. या बॉक्समध्ये आपल्याला डिझाईन आखायची आहे. पहिलं डॉटने डिझाईन आखून घेऊया आणि मग डार्क करून घेऊया. अशा प्रकारे डिझाईन आखायची आहे. वरच्या बॉक्समध्ये एका साईडनं बोट शेप द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1.5 इंच खुणा करून लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकची अशी पट्टी घ्यायची. पट्टी फोल्ड करून अर्धा इंच टीप मारून घ्यायची. आणि मग ही पट्टी दोरीच्या सहाय्याने उलटून घ्यायची. हे बघा, अशी दोरी तयार होईल. दुसरी पट्टी पण उलटून घेऊया. आता ही दोरी 2 इंचच्या मापाने कट करून घेऊया. दोरी फोल्ड करून आखलेल्या लाईनच्या बाहेर 1/2 इंच कडेने शिवून घेऊया. दोऱ्या एका साईडनं 2 आणि दुसऱ्या साईडनं 2 जोडायच्या आहेत. मात्र दोऱ्या समोरासमोर जोडायच्या. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जोडून घेतलं. त्यानंतर या अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवायचं. ही मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू आहे आणि ही आतील बाजू. बाहेरील बाजू खाली येईल आणि आतील बाजू वर येईल. बाजू परतून आखलेल्या शेपच्या कडेने 1/2 इंच बाहेरून टीप मारून घेऊया. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई द्यायची आहे. अशा प्रकारे शिलाई देऊन घेतली. आता शेप कट करून घेऊया. आणि मग शेपवर असे बारीक कट द्यायचे आहेत. बाजू उलटायच्या आधी कमरेकडून अर्धा इंच शिलाई द्यायची. त्यामुळे कमरेकडील भाग बाहेरून फिनिशिंगने येईल. त्यामुळे एक्स्ट्रा पट्टी जोडायची गरज पण नाही. अस्तरच्या मापात कट करून घेऊया. आता
बाजू उलटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपली बाजू बाहेरून फिनिशिंगने दिसेल. आता वरून फिनिशिंगने संपूर्ण गळ्याला दाब शिलाई देऊयात. कमरेकडे पण दाब शिलाई देऊन घेऊया. आणि मग संपूर्ण कडेने शिवून घेऊया. आणि मग एक्स्ट्रा दिसतंय ते अस्तरच्या मापात कट करून घेऊया. त्यानंतर इथे दोरी फिक्स करून घेऊया. दोरीला लटकन तयार करून घेऊया. असे 2 लटकन तयार करून घेतले. आता टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 5 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घेऊया. तसंच दुसऱ्या साईडनं पण आखून घेऊया. आणि मग शिवून घेऊया. अशा प्रकारे डिझाईन आपली तयार झाली. डिझाईन आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.